बोलला का लेफ्ट साईडला गाडी जात नाही, या काय आहे अख्खी लेफ्ट साईडला गाडी चालली. गाडी अजून लेफ्ट साईडला जातेच, त्याला तो कॉल करून मी सांगतो का गाडी अजून लेफ्ट साईडला जातेच आहे. गाडीची काही व्हील अलाइनमेंट काही नाही केली त्याने. सर्व्हिस सेंटर आहे ना, सर्व्हिस सेंटर विथ झिरो सर्व्हिस. तर गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज सकाळी नाही उठलो मी, आज थोडा लेट उठलो. लेट म्हणजे कितीला उठलो? 9ला उठलो. 9ला उठलो. जिमला आता जाण मी, दुपारी जाण 12:30पर्यंत जाण मी. आणि मग जिमवरून आल्यावर मला जायचं एक गाडी आणायला, कारण गाडी काल सर्व्हिसिंगला टाकली ना, तर आज गाडी आणायला जायचं आहे. आणि मग गाडी घेऊन आल्यावर इथं जायचं आहे मेडिकलला. पण एक लफडा झाला, आज काल गाडी सर्व्हिसिंगला टाकला तेव्हा ना दिसूचा चष्मा आम्ही विसरलो गाडीत. का येताना कुठं पडला का माहीत नाही, आता भेटतच नाही. ते शोरूमवाल्याला कॉल केला, त्याला बोललो गाडीत शोध, ते नाही भेटत, माहीत नाही कुठं. सर्व्हिसिंगला गेल्यावर चष्मा भेटला गाडीत मला, म्हणजे गाडी आणायला, तर चांगली गोष्ट आहे. नाही तर चष्मा गेला. आणि आज नाश्त्याला मी घेतो एक केला आणि एक आवला. आवला तर मी रोज खातो, पण 2 दिवस झाला मी खाला नाही, स्किप केला. कारण की सकाळी लवकर उठातो जिमला जायला, ते एकदम सकाळी कसा तरी वाटते आवला खायला. नाही तर मी रोज खातो आवला. केला खाऊ, मग जरा वेळ आराम करू, मग लगेच 12:30-1ला जिमला जाऊ. तर आम्ही आवला घेतले. मी चाट मसाला टाकतो, कारण की नुसता आवला मला खायला कसा तरी वाटते. चाट मसाला जरासा टाकतो, एकदम ते नुसता आवला ना मला समजत. पाण्याने ठेवलेला आवला जरा आंबट लागते, तो बरा लागते. पण एकदम रॉ आवला असते ना, तो एकदम कडसट सारखा लागते. काय पाहिजे? काय इथं टाकता घे ना, आता काय धावते. मम्मी बघते कशी किचन रूम मध्ये. चल बाहेर, चल बाहेर, चल पटकन. टाकले काय ते आता बघून दे. ई तर कर ना, बघून तर दे ना. मुखी कलर ई कर. अरे दाखव तर, मशेरी थोडी कसते लाजाला तू. ई मी तुला कशाला दाखवू? अरे मग ऐशी करते म्हणून बोललो. तर आता रेडी झालो, कपडे चेंज केले आणि आता चालू जिमला. मम्मीने बघितला काहीतरी दाताला टाकले, दात दुखते म्हणून, काय माहिती नाही. मशेरी घसायला लागली गपचूप, काय समजत नाही. जिमला जायच्या आधी एक केला होतो आणि मग निघतो. मग आल्यावर आपल्याला जायचं जेवून गाडी आणायला. सर्व्हिस झाली असेल मला वाटते, त्याचा कॉल तर आलेला. 1-2 बाकी होता, ऑइल चेंज वगैरे. ते झाले तर मी जाण मग गाडी घेऊन. आलं बघ कशी तिथे. तर जिमवरून आलो, घरी चेंज केला, फ्रेश झालो आणि मी जेवायला घेतले डाळ भात, मेथीची भाजी आणि दही. मेथीची भाजी आणि दही खाताना का मला माहिती नव्हतं, मम्मीला विचारून मी घेतला. मम्मी म्हणली खाताना खातो आणि पटकन जेवतो, कारण की गाडी आणायला जायचं. गाडी रेडी झालेली आहे, त्याचा कॉल आलेला. त्याचा दुपार झाले आणि मी निघालो गाडी आणायला. झोप आलेली जाम, एवढी झोप आलेली एकदम खतरनाक. पण मी नाही झोपलो, कारण की आता झोपलो तर मला रात्री झोप नाही ना. मग आता चालू गाडी आणायला. ते आवाज बघ कशी देते मला मागून. आधी ATM मध्ये जायला लागेल कॅश काढायला, कारण की कॅश नाही जाऊन गाडीचे पैसे कोण भरले ते पण आहे ना. रिक्षा भेटले आता, किती वेळा जास्त गरमी आज, म्हणजे रोजच गरमी असते, आज अजून गरमी आहे. सर्व्हिस सेंटरला आलेलो आणि गाडी एकदम चकाचक करून ठेवली. बघा समोरून दाखवता, अजून भारी दिसेल. भारी दिसते गाडी, हिरो वाटते ना गाडी. काही पण बोला, या गाडीचा मन नाही वरत, किती पण बघून दे. वो आवाज का क्या हुआ? आवाज ये लोग बोला नॉर्मल है, नॉर्मल नहीं हो, पहले सर्विसिंग से आवाज. क्या म्हणे ये लोग बोलते गाडी लिया है ना तब से वो. गाडी घेतली, आता निघतो. जाम गरम होते, गाडी जरा चालू करून दे. पूर्ण ट्रॅफिक झालं इथं सर्व्हिस सेंटरमध्ये पण. बघा मागे पण गाड्या, पुढे पण गाड्या. जागा नाही या सर्व्हिस सेंटरला आणि सर्व्हिस पण नाही ॲज युजल. एव्हरेज बघा अर्धी, ऑलमोस्ट अर्धी टाकी आहे. अर्धी टाकीन फक्त ती 76 किलोमीटर चालणार. लॅम्बोर्गिनी आहे, लॅम्बोर्गिनी विषय आहे का.
फायनली निघाले तर सही. सीट बेल्ट मला की ओपन लावायला लागत. चला रे आयडियल स्टॉप बंद करू दे, नाही तर गाडीला जरासा ब्रेक मारला ना गाडी थांबते. यावी काय गाडी बनवली आता बघा का. गाडी सांगितलेली का लेफ्ट साईडला जाम जाते. आता मला बोलला का लेफ्ट साईडला गाडी जात नाही. या काय आहे अख्खी लेफ्ट साईडला गाडी चालली. परत शेती करतो ती बघ चालली या साईडला. काय एक गिफ्ट आहे ही, जाम मोठा सरप्राईज भेटला. चष्मा गाडीनंच होता. आम्हाला वाटलं आम्ही रिक्षान बसलो ना तेव्हा पडला चष्मा गाडीनंच होता. नशीब भेटला. ती नाही ती येऊ चष्मा गेला असताना दिशेने मला मारला असते. 2324चा चष्मा काहीतरी. जेव्हा तर घरी आणि गाडी अजून लेफ्ट साईडला जातेच, त्याला तो कॉल करून मी सांगतो का गाडी अजून लेफ्ट साईडला जातेच आहे. गाडीची काही व्हील अलाइनमेंट काही नाही केली त्याने. काय सर्व्हिस सेंटर आहे ना, सर्व्हिस सेंटर विथ 0 सर्विस. आता मी त्याला कॉल केलेला, तो बोलला उद्या आओ मेरे को कॉल करके फिर मैं आपके साथ में टेस्ट करके देखता है कैसे जाते हैं. तर म्हणजे मी व्हिडिओ बनाएगा तो क्या बोलेगा मेरे को. काय आवाज करते कर आवाज कर. संध्याकाळ झाले, मी बसलोय काय करायला तुम्हाला दाखवतो. संध्याकाळची किती वाजलेत, 5 वाजला असतील, 5:15. मी दूध घेतलं आणि खजूर याच्यानं नाही टाकला कारण की 2-3 दिवस झालं मी मिक्सी करतो पण खजूर त्याच्यानं मिक्सच नाही, मग मी टाकतच नाही त्याच्यानं. मग नुसतं दूध केला आणि खजूर. आज बरीच जण कमेंट करतील क्लासला कॅप करायला, तर आता तयारी बियारी झाली आणि आता चालू मेडिकलला. जाम झोप आल्या, लवकर झोपेन आला. काय बोल. तर आता आलो मेडिकलवरून येऊन जरा फ्रेश झालो, तोंड बिन धुतले, हातपाय धुतले, जरा केसांवर पाणी मारला कारण की तिथे जाम आज धुलधुल होती. मग आता मी जेवायला घेतो, जाम भूक लागले आणि आज बॉडी जाम पेन होते. मला माहीत नाही का, पण काल लेग्स मारलेलं, पाय तर नॉर्मल आहेत. आज अप्पर बॉडी मारली. अप्पर बॉडीमध्ये या त्याचा व्यू आहे ना, तो जाम दुखते, माहीत नाही कशाला. असं मारलं ना म्हणून माहीत नाही. तर आता मी जेवतो आणि हा व्लॉग मी इथंच एंड करतो. जर व्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून व्लॉग येतात. चला बाय, गुड नाईट.